काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर काल दहशतवादी भ्याड हल्ला केला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध लोकांवर दहशतवाद्यांनी लक्ष केले. प्रत्यक्षदर्शी सांगण्यानुसार दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा तसेच काही परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याचा असून मृत्यूंचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. तर अनेक जण गंभीर रूपी जखमी झाल्याचे असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेचा. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:30च्या सुमारास श्रीनगर पासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर पहलगामच्या बैसम खोऱ्यात लष्करी गणवेशात असलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे, तर अनेक जण गंभीर रूपी जखमी झाले आहेत. बळी गेलेले सर्वजण पर्यटनासाठी आलेले निष्पाप नागरिक होते. प्रत्यक्षदर्शी काही लोकांनी सांगितले की हल्लेखोरांनी धर्म विचारून निवडणूकपणे गोळीबार केला. पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी मायदेशी परतल्या तातडीने कॅबिनेट सुरक्षा समिती बैठक घेणार आहेत. यामध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स चीफ्स आणि वरिष्ठ सुधार सल्लागार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशातील सुरक्षेची सध्या स्थिती आणि संभाव्य कारवाई यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. या घटनेवर अमेरिकेने देखील प्रतिक्रिया देताना तात्काळ भारताचा पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, काश्मीरमधील घटना अत्यंत धक्कादायक आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही मृतांच्या आत्मशात शांती आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या हल्ल्यात पती गमावलेल्या पल्लवीने हल्ल्याचा थरक अनुभव सांगितला आहे. कर्नाटकाच्या शिवगुमा जिल्ह्यातला राहणारे मंजुनाथ हे त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते पहलगाम फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे. पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी केवळ हिंदू लोकांना लक्ष्य करून गोळ्या घालत होते. त्यांनी माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलांनी दहशतवाद्यांना सांगितले की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, आता आम्हालाही मारा. त्यावर एका दहशतवाद्याने मला सांगितले की मी तुम्हाला मारणार नाही, जा आणि मोदींना हे सगळं सांग. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली. तिथल्या 3 स्थानिक लोकांनी आमचे प्राण वाचवले, असे पल्लवीने सांगितले. तसेच या हल्ल्याच्या आदल्या दिवशी मंजुनाथ आणि त्याच्या पत्नीचा शिखर राईडचा व्हिडिओ व्हायरल झाला होत आहे. या व्हिडिओत मंजुनाथ हे त्याच्या काश्मीरच्या संपूर्ण ट्रिपची माहिती देत आहेत. तसेच त्यांची पत्नी पल्लवी यांनी बोट हाऊसमध्ये राहण्याचा अनुभव कमाल असल्याचे सांगितले. त्यानंतर काल त्यांचा काश्मीरचा दुसरा दिवस होता आणि तेव्हा ते शिखर राईड करत होते. यावेळी त्या दोघांनीही या टूरचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्यांना तीव्र निषेध केला आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे. तो आणि मजबूत होईल. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.